नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान 13वा पाठ बदल भौतिक व रासायनिकचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे फरक स्पष्ट करा। त्यातील फरक आहेत भौतिक बदल, रासायनिक बदल। भौतिक बदल परिवर्तनीय असतात तर रासायनिक बदल अपरिवर्तनीय असतात। भौतिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच राहतात तर रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलतात। भौतिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन कायम राहते तर रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलले जाते। पुढील फरक आहे आवर्ती बदल, अनावर्ती बदल। ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणारे बदल म्हणजे आवर्ती बदल होत, तर ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे बदल म्हणजे अनावर्ती बदल होय। आवर्ती बदलात सातत्य असते, उदाहरणार्थ भरती ओहोटी, घड्याळाच्या काट्याचे भ्रमण, तर अनावर्ती बदलात सातत्य नसते, उदाहरणार्थ एखादे वादळ येणे हे अनावर्ती बदलाचं उदाहरण आहे। नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल यांचा फरक। एखादा बदल जो आपोआप होतो त्या बदलाला नैसर्गिक बदल असे म्हणतात, तर जो बदल माणूस स्वतःच घडवून आणतो त्याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात। निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात, उदाहरणार्थ फळे पिकणे, तर मानव त्याच्या फायद्याचे बदल करीत असतो, जसे जंगल नष्ट करणे। प्रश्न 2, खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात कसे? पहिला बदल आहे दुधाचे दही होणे। हा रासायनिक बदल आहे, तो अपरिवर्तनीय आणि सावकाश आहे। दुसरा आहे फटाका फुटणे। हा रासायनिक बदल आहे, तो अपरिवर्तनीय आणि शीघ्र आहे। भूकंप होणे हा भौतिक आणि रासायनिक दोन्हीमध्ये मोडतो, तो अपरिवर्तनीय आणि नैसर्गिक आहे। चौथा आहे पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण। तो आवर्ती बदल आहे, सावकाश आणि नैसर्गिक होणारा। पाचवा बदल आहे स्प्रिंग ताणणे। तो भौतिक बदल परिवर्तनीय आहे। प्रश्न 3, कारणे लिहा। त्यामधील पहिलं विधान आहे हवाबंद अन्न पदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी। उत्तर, प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरता टिकून राहतो। हा कालावधी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो। हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात। असे कालावधी संपल्यानंतरचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकते। 2, लोखंडी वस्तूस रंग लावावा। उत्तर, लोखंडी वस्तू नैसर्गिकरित्या गंजते। हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची प्रक्रिया, वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो, यालाच क्षरण असे म्हणतात। हे क्षरण रोखण्यासाठी आणि लोखंड सुस्थितीत राखण्यासाठी लोखंडी वस्तूला रंग लावतात। 3, लाकडी वस्तूस पॉलिश करावे। उत्तर, लाकडी वस्तूचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे, त्यांच्यावर सहज बुरशी किंवा वाळवी लागू शकते। हा बदल नैसर्गिक परंतु अपरिवर्तनीय आहे। पॉलिश लावण्याने
लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते. 4. तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करावी. उत्तर: तांबे पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो. हा क्षरणाचा प्रकार आहे, कारण हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायने आणि वाफ यांची तांबे पितळ धातूवर प्रक्रिया होते. हे क्षरण रोखण्यासाठी तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करतात. 5. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळवण्यास वेळ लागतो. उत्तर: कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषतो. या शीघ्र बदलाने रुमाल ओला होतो. रुमाल वाळवणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यात रुमालातून पाण्याची बाष्पीभवन व्हावे लागते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो. म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो. प्रश्न 4. कशाचा विचार कराल? अ. पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे. उत्तर: पदार्थांच्या गुणधर्मात आणि संघटनात काही बदल झाला आहे हे लक्षात घेतले जाईल. जर हे दोन्ही झाले नसेल तर तो भौतिक बदल ठरेल. आ. पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे. उत्तर: पदार्थात काय फरक झाला आहे? त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का? त्याच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का? लक्षात घेतले जाईल. या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक असेल. प्रश्न 5. खालील परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. परिच्छेद आहे: संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करीत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. यामध्ये आहे सूर्यास्त आवर्ती अपरिवर्तनीय, वारा वाहणे हा भौतिक बदल अनावर्ती आहे, वाऱ्याने हालचाल भौतिक अनावर्ती, भूक लागणे आवर्ती बदल, तळणे भौतिक अपरिवर्तनीय, पाऊस पडणे भौतिक, विजा चमकणे भौतिक रासायनिक शीघ्र.